नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्ण सखे कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की क्रोशाच्या वस्तूंची किंमत कशी ठरवायची आणि त्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवायचा. त्याआधी आपण मी बनवलेल्या वस्तू बघू, कारण ज्यांना क्रोशाच्या वस्तू येत नसेल पण विकायच्या आहे, बनवून क्रोशा वस्तूंचा बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्यांच्यासाठी मी माझ्या चॅनलवर व्हिडिओजमध्ये शिकवलेले सुद्धा आहे. तर हे जे सगळे पॅटर्न आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. त्यामध्ये मी खूप व्यवस्थित समजावून सांगितले आहे. ते बघून तुम्ही सुद्धा अशा वस्तू बनवून विकू शकता. याच्यात तुम्ही तुमच्या कल्पकतेनुसार काही रंगसंगतीचा बदल करून आणखीन चांगल्या वस्तू बनवू शकता. आता हा मोठा रुमाल आहे. तुम्हाला याला जास्त वेळ लागेल. सुरुवातीला लहान वस्तू बनवून, छोट्या वस्तू बनवून विकू शकता आणि मग मोठ्या वस्तू सुद्धा बनवून विकायला सुरुवात करा, किंवा दोन वस्तूंचं कॉम्बिनेशन मध्ये ठेवा, काही छोट्या काही मोठ्या. कारण कधी कधी कस्टमर एकदम मोठ्या वस्तू घ्यायला बघत नाही, तेव्हा मग आपल्याला छोट्या छोट्या वस्तू त्यांना दाखवता येतात आणि मग त्या घेऊन त्यांना छान वाटल्या तर मग त्या मोठ्या वस्तू पण घ्यायला येतात. तर त्यामुळे तुम्हाला दोन्ही वस्तू शिकायच्या आहे, बनवून बघायच्या आहे. आता आपण प्रत्यक्ष प्राइस कशी काढायची ते बघू. मी कशा पद्धतीने करते आणि सर्वांनी अशा पद्धतीने करू शकता, म्हणजे आपल्याला कमी किंमत पण नाही मिळणार आणि कस्टमर पण त्या किमतीत घेण्यासाठी तयार होईल, त्याला सुद्धा ते परवडणार राहील. तर समजा आता उदाहरणार्थ आपण गुलाबाचे फूल घेतले आहे, ज्याला अशी मोठी दांडी आहे, फूल आहे, एक आपलं खरं जे मोठं गुलाबाचं फूल असते तसंच. याचा ट्युटोरियल मी माझ्या चॅनलवर टाकला आहे, ते बघून तुम्ही शिका, त्याची विक्री करा. तर त्यासाठी आता याची किंमत कशी काढायची ते मी सांगणार आहे. आता गुलाबाचं फूल बनवायला आपल्याला मटेरियल लागणार आहे 10 रुपयाचं. जर आपण साधा थ्रेड घेतला असेल तर, लोकर घेतली असेल किंवा एक ॲव्हरेज कॉटन यार्न पण जर घेतला असेल तर 10 रुपये पकडले आहे मी. आणि आता हे बनवायला जो लेबर चार्ज लागणार आहे, एक तर मी स्वतः बनवत असेल किंवा मग कोणाकडून बनवून घेत असेल तर त्यांना मला त्याची किंमत द्यावं लागेल, तर म्हणजे चार्जेस द्यावं लागेल. त्यामुळे लेबर चार्ज सुद्धा आपल्याला वस्तूच्या किमतीसाठी विचारात घेण्याची आवश्यकता आहे. पण तो कसा काढायचा, तर तो असतो की वस्तू बनवायला किती वेळ लागला आणि त्या एका वेळेसाठी तुम्ही किती चार्ज करणार आहात. तर जसं मी सुरुवातीला सांगले की 100 रुपये आपल्या कामाचा रेट ठेवू शकतो, 1 तासाला 100 रुपये. जर आपल्यात स्किल असेल तर आपण 200 रुपये प्रति तास असंही ठेवू शकतो. त्याच्यानंतर मार्केटिंग कॉस्ट ही ॲड करायची, म्हणजे असं करायलाच पाहिजे असं नाही आहे, पण जसं आपला बिझनेस ग्रो होत आहे सिस्टमॅटिकली, आपण त्याला चालवत आहे, तर तेव्हा मात्र मार्केटिंग एक्सपेन्सेस ॲड करायलाच पाहिजे. कारण आपण जेव्हा केव्हा आपल्या प्रोडक्ट कस्टमरला दाखवतो तर आपल्याला इंटरनेट लागते, किंवा कधी आपण ॲड रन करत असेल. सध्या तर सुरुवातीला आपण पेड ॲड रन करायला सांगितलं नाही आहे, म्हणजे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये वस्तू कशा विकायच्या, मार्केटिंग कसे करायचे हे सांगितले. तर त्यात मी खूप बेसिक सांगितलं, म्हणजे फ्रीमध्ये मार्केटिंग करायला सांगितलं आहे. पण मी पुढे सांगणार आहे की आपण आणखी मोठ्या स्तरावर कसं मार्केटिंग करायचं. तर तेव्हा मग आपल्याला एक्सपेन्सेस तर ॲड करावेच लागतात. पण तुम्ही फ्रीमध्ये करता तेव्हा तुम्हाला इंटरनेट लागत आहे. जसं तर महिन्याला 100 रुपये जरी लागले तरी 300 रुपयाचा नेट पॅक जरी लागला तर 10 रुपये आपण टाकू एका दिवसाचे.
आणि हे सगळे मिळून 120 रुपये आहे. आता याच्यावर प्रॉफिट काढायचा आहे, कारण तो आता आपला राहणार आहे बनवणाऱ्यांचा, म्हणजे ज्याचा बिझनेस आहे त्याचा. तो घेऊ आपण 10 ते 20% कशावर, जी आपली पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट होती. कारण ही मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट आपली नाही आहे, कारण हे एकतर आपण मटेरियलसाठी दिली आहे किंवा सगळं काही हे एक्सपेन्स झालं आहे. राहणार आहे तो प्रॉफिट आपला, त्यामुळे तो आपल्याला किती ठेवायचा आहे, 20% की 10%. समजा आता आपण 10% घेतला तर 12 रुपये येतात, म्हणजे 132 रुपये आपली ही गुलाबाच्या फुलाची किंमत झाली. एक असं बेसिक पकडलं तर, म्हणजे ॲव्हरेज प्राईसनुसार. पण आता बाजारामध्ये पण जर विकल्या जात असेल वस्तू, तर आपण तिथेही बघू शकता की त्या वस्तू ते लोक कितीत विकत आहे. म्हणजे आपली वस्तू खूप जास्त किमतीची पण वाटायला नको आणि खूप कमी किमतीची पण वाटायला नको, कारण कमी किंमत म्हटलं तर कुठेतरी चीप क्वालिटी असेल असं कस्टमरचा माइंडसेट असतो. त्यामुळे कम्पेअर करायचं आहे आणि त्याच्यात थोडं जास्त किंवा थोडं कमी, सुरुवात असेल तर थोडं कमी करा, कारण आपला कस्टमर बेस बनायचा असतो, पण अति कमी करायची नाही. तर मी एक ॲव्हरेज ठेवली आहे 149, जी जास्त पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे. आणि आता आपण काढला आहे तर आपला इथे कुठेही लॉस होणार नाही. कधी कधी आपण अंदाजे किंमत ठरवून टाकतो, पण तिथे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षात येतं की इथे आपला लॉस झाला आहे. त्यामुळे अंदाजा किंमत काढू नका, या पद्धतीने किंमत काढा वस्तूंची आणि मग प्रॉपर सेलिंग करा, तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होईल. आणखी सेलिंग प्राईस ठेवायची ट्रिक सांगते की कधीही पूर्ण कंप्लीट आकडे नाही ठेवायचे, जसं 1000 आहे किंवा 500 आहे असं न ठेवता त्याला 1 रुपया कमी, असे 999 किंवा 149 किंवा 43 रुपये असं काहीतरी ऑड ठेवा, कारण कस्टमरला पटकन कम्पेअर करता नाही येत की ही महाग आहे की स्वस्त आहे, आणि ती म्हणजे पुढची व्यक्ती ही वस्तूकडे लक्ष देणार, किमतीकडे लक्ष नाही देणार. तुमची क्वालिटी वस्तूची किंवा कलात्मकता त्या वस्तूची आवडली तर तो घेऊन घेईल, त्याला पटकन क्लिक होणार नाही की बापरे ही खूप महाग आहे. त्यामुळे 105 रुपये असे थोडे कमी जास्त करा, कारण तुम्ही मोठ्या ब्रँडच्या वस्तू पण बघितले तर असे किंमत असतात. आणि कस्टमरकडेच कुरिअर चार्जेस द्यायचा आहे, कारण हा कुरिअर चार्जेस आपण नसतो घेत, हा कुरिअर सर्व्हिसला देत असतो. त्यामुळे आपण हे आपल्या प्रोडक्टमध्ये ॲड नाही करायची, कारण त्याने आपला प्रोडक्ट उगीच महाग दिसतो आणि हे पैसे आपल्याला मिळतच नाही, कुरिअर सर्व्हिसेसला जातात. त्यामुळे हे कस्टमरकडून घ्यायचे, कारण त्यांना डिमांड असते, त्यांना आवडलेली असते आणि त्यांच्यापर्यंत ती पोचवायची असते, तर कस्टमरला ते चार्जेस पे करायला सांगायचे. त्यानंतर ह्या पूर्ण फॉर्म्युल्यानुसार तुम्ही किंमत काढली तर तुम्हाला सोपं जाईल. कधीही कमी किमतीत वस्तू विकण्याचा प्रयत्न करू नका. हाय क्वालिटी ठेवा आणि हाय प्राईस पण ठेवा, कारण तुम्हाला एकतर लो प्राईस सेलर म्हणून एक इमेज क्रिएट होईल किंवा हाय प्राईस. आणि हाय प्राईसमध्ये ठेवाल तर मी सांगितलं की एक इमेज क्रिएट होते की कुठेतरी यांच्यातच क्वालिटी आहे, स्टँडर्डनेस आहे, त्यामुळे यांच्या वस्तू महाग असतात. आणि हळूहळू मग त्या एक प्रतिष्ठेचाही भाग बनतो की यांच्या वस्तू महाग असतात आणि ह्या लोक वापरतात आहे, म्हणजे लोकांची पसंत बनत आहे, म्हणून ही वस्तू कुठेतरी छान असेल असा एक तुमचा गुडविल क्रिएट होतो. त्यामुळे पहिलेपासूनच एक प्रॉपर किंमत वस्तूंची ठेवा. खूप कमी किमतीत वस्तू विकण्याचा प्रयत्न करू नका, आणि त्याचं तुम्ही खरंच कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही कितीही वस्तू विकल्या तरी तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही. आणि कस्टमर तर येतील, दिसायला तर खूप विक्री होईल, पण त्यातून सगळं मायनस केलं तर आपल्या हातात पैसे तितके राहणार नाही. त्यामुळे पूर्ण विचारपूर्वक किंमत ठरवा, आणि मी सांगितलेल्या या 2 ट्रिक
कृतीमध्ये आणून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. फायदा झाला तर मला कमेंटमध्ये सांगा, मला पण आवडेल. माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. सर्वांना घेऊन आपल्याला प्रगती करायची आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण अशाच मी नवनवीन माहिती तुम्हाला सांगत जाणार आहे आणि क्रोशाच्या बिझनेसमध्ये नेहमी मदत करणार आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छान माहितींसोबत आणि न्यू डिझाईनसोबत. तुम्हाला कोणत्या डिझाईन शिकायच्या आहे, कोणते पॅटर्न शिकायचे ते सुद्धा मला सांगा, मी तसे ट्युटोरियल्स अपलोड करेन.